तुम्ही बघू शकता आता माझी रिक्षा जुनी आहे, म्हणजे 2 वर्ष झालेत रिक्षाला. पण आता ज्या नवीन रिक्षा लाईटचा बटन तुम्हाला हे बघा इथे दिलाय राईट साईडला. हा रेड कलरचा बटन आहे ना, तो पूर्ण दाबायचा. दिलेला आहे. आता मी ब्रेकवर पाय देत आपण रस्त्यात आलेलो आहोत. लगेच पटकन असा हळूच असा स्मूथ मध्ये दुसरा गेअर टाकायचा. लगेच गाडी स्लो करून ब्रेक दाबून क्लच दाबून मग दुसऱ्या गेअरवर आणायची अशी. आणि मग हळूहळू अशी गाडी बघत बघत लेफ्टला घ्यायची, गाडी अशी पुढे घ्यायची आणि थांब. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आज व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर विषय असा आहे की हा वाला व्हिडिओ म्हणजे असाच सेम व्हिडिओ मी अगोदर पण टाकला होता. पण जे लोक नवीन बघतायत किंवा नवीन सबस्क्रायबर्स आहेत, ते मला कॉमेंट्समध्ये सांगत असतात, म्हणजे विचारत असतात की रिक्षा कशी चालवायची वगैरे, कसे गिअर टाकायचे, कशी रेस द्यायची वगैरे, ब्रेक कधी दाबायचा, कशी म्हणजे चालवायची, म्हणजे कशी आपण चालवू शकतो रिक्षा त्याबद्दल माहिती सांगा किंवा दाखवा प्रॅक्टिकली, असं बोलतात. पण आता ते जे नवीन बघणार आहेत त्यांना एकदम ती खाली गेलेली आहे व्हिडिओ माझी अगोदर टाकलेली, ती मिळत नाही. म्हणून मग आता म्हटलं आपण एक व्हिडिओ बनवूयात प्रॉपर तशीच. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तेच असणार आहे की काय आपण रिक्षा कशी चालवायची ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण तुम्हाला स्टार्ट पासून एंड पर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर तर तुम्हाला रिक्षाबद्दल थोडीशी माहिती देईल बेसिक, म्हणजे गिअर कुठे असतात किंवा कुठला बटन कशासाठी असतो, बेसिक माहिती देईल ती. त्याच्यानंतर चालवून दाखवेल आणि कशी चालवायची त्याबद्दल टिप पण देईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुमचे जे कोण मित्र असतील जे रिक्षा घ्यायचा विचार करत असतील तर त्यांना सगळ्यात अगोदर ही व्हिडिओ शेअर करा. आणि एक नवीन ऑप्शन आलेला हाईप म्हणून, दरवेळी सांगतो मी, तो पण बटन दाबून टाका, म्हणजे ट्रेंडिंगला जायचे चान्सेस असतात, म्हणजे थोडी व्हायरल होऊ शकते व्हिडिओ त्यासाठी. तर बघा आता व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला रिक्षाची बेसिक माहिती देतो. म्हणजे स्टार्टला की तुम्हाला रिक्षामध्ये असं बसले पुढच्या सीटवरती तुमच्या, की तुम्हाला समोर तर समोरची ती पूर्ण व्ह्यू दिसेल समोरचा. त्याच्या अगोदर मी तुम्हाला पूर्ण बेसिक माहिती देतो. तर ही आहे स्टेअरिंग. तुम्हाला जर माहितच आहे ही स्टेअरिंग आहे, हे सांगायची गरज नाहीये. ही स्टेअरिंग आहे. याच्यावरती सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे हा एक्सिलेटर येतो. इथे जवळ घे ना थोडं. इथे हा एक्सिलेटर आहे, याने तुम्ही रेस देऊ शकता. सगळ्यात अगोदर हे सांगतो तुम्हाला मी. आणि हा आहे लेफ्ट साइडचा भाग. याच्यावरती हा क्लच आहे, याला क्लच बोलतात. तुम्हाला जर माहितच आहे तरी पण मी सांगतोय, याला क्लच बोलतात. आणि इथे आहेत हे गेअर. तुम्ही बघू शकता आता माझी रिक्षा जुनी आहे, म्हणजे 2 वर्ष झालेत रिक्षाला. पण आता ज्या नवीन रिक्षा येतात ना, त्यांना आता मी तुम्हाला पहिला माझ्या रिक्षाचे गेअर दाखवतो. तर तुम्हाला अगोदर दाखवतो, हे बघा. सगळ्यात आधी तर इथे हा आता मी न्यूट्रल केलेला आहे, बघू शकता. एनच्या पुढे न्यूट्रल केलेला पहिला गेअर आहे. आणि लगेच पहिला गेअर टाकला की दुसऱ्या गेअरला परत तुम्हाला खाली टाकायला लागतो, म्हणजे अशी फिरवायला लागते. आणि तिसऱ्या गेअरला पण अशी. आणि हा न्यूट्रल आहे. तर हे जुन्या गाड्यांना आहेत मित्रांनो. आणि नवीन गाडीचं कसं आहे, नवीन गाडीला वरच्या साईडला रिव्हर्स गेअर आहे. आणि इथे एक बटन देतात, इथे एक बटन असतो रिव्हर्स गेअरसाठी. तो असा वर करायचा आणि खालच्या असा वरच्या साईडला गेअर टाकायचा, तो रिव्हर्स गेअर असतो. आणि बाकी सगळे 1 2 3, म्हणजे जिथे 2 दिसतोय तिथे पहिला गेअर आहे नवीन गाडीला, आणि 3 दिसतोय तिथे दुसरा गेअर. तर असे गेअर आहेत नवीन गाडीला. आणि हे झालं गेअरचं. आणि हे आहे इंडिकेटरचं. हा तुम्हाला समजा लेफ्टला जायचं असेल तर अगोदर हा लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा, राईटला जायचं असेल तर राईटचा इंडिकेटर द्यायचा वगैरे. आणि हे आहे अप्पर डिप्पर, म्हणजे तुम्ही जेव्हा हेडलाईट चालू करता, हेडलाईटचा बटन तुम्हाला हे बघा इथे दिलाय राईट साईडला. हा रेड कलरचा बटन आहे ना, तो पूर्ण दाबायचा तर हेडलाईट ऑन होते. आणि आता अप्पर चालू आहे, तर तुम्हाला डिप्पर खाली मारायची असेल हेडलाईट तर हा डिप्पर दाबायचा, अप्पर मारायचा असेल तर अप्पर मारायचा, असं. तर हे हेडलाईटचं झालं. तर इथे आहे हा वायपरचा बटन. हा ऑन केला की वायपर फिरतो, असा वायपर फिरतो. पण माझा आता वायपर बिघडलाय म्हणून तो फिरत नाहीये, थोडा प्रॉब्लेम झालाय त्याला. तर हा वायपरचा बटन आहे ऑन ऑफ करायचा. आणि हा आहे हॉर्न. हा बघा, हॉर्न दाबला की असा आवाज येतो हॉर्नचा. आणि हॉर्न जास्त वापरायचा नाही मित्रांनो, जास्तच गरज असेल तर वापरायचा, कारण नॉईस पोल्युशन वगैरे होतं, म्हणून हॉर्न थोडा अवॉइडच करायचा. त्यासाठी सांगतो, जास्त नाही वापरायचा.
तर ही झाली स्टेअरिंगची माहिती मित्रांनो. इथे तुम्हाला बघायला गेलं तर इथे ब्रेक दिलेला आहे, हा बघा. तर इथे हा ब्रेक दिलेला आहे. आता मी ब्रेकवर पाय देऊन ठेवलेला आहे ब्रेकवरती, कारण इथे समोरनं उतरण आहे अशी, त्याच्यामुळे गाडी पुढे जाते म्हणून ब्रेकवर पाय देऊन ठेवलेला आहे. हा ब्रेक आहे. तर हा ब्रेक आहे आणि इथे ही बटणं दिलेली आहेत दुसरी. हा मी एक्स्ट्रा लावलेला आहे बटन. हा एक्स्ट्रा मी जेव्हा कोकणात गेलो होतो ना रिक्षा घेऊन, तेव्हा तिथे एक नवीन लाईट लावली होती समोर LED, त्याच्यासाठी हा बटन लावला आहे. तर हा बटन एक्स्ट्रावाला आहे. हा पण तुम्हाला एक्स्ट्रा एक बटन देतात. आणि हा तर आपण जेव्हा पार्किंगला लावतो ना गाडी कुठे साईडला, तेव्हा हा पार्किंग लाईटचा बटन आहे हा वाला. हे बघा, हा दाबला की इथे ही पार्किंग लाईट ऑन होते, ऑफ केला असा की ऑफ होते. आणि हा आहे CNG आणि पेट्रोल चेंज करण्याचा बटन आहे. म्हणजे आता गॅसवर आहे बघा, CNG वरती आहे, बघू शकता 3 काड्या दिसत आहेत इथे, CNG वरती आहे. आणि हा खालच्या साईडला दाबला ना तुम्ही तर गाडी पेट्रोलवर जाते. हे बघा, आता पेट्रोलवर गेली गाडी. तर आता परत मी CNG वर टाकतो, वरच्या साईडला दाबला की CNG वर गेली आहे बघा. तर ही बटणं आहेत याची, CNG वगैरे आणि पार्किंग लाईटची. इथे हा तुम्हाला समोर डॅशबोर्ड दिलेला आहे. तो स्पीडोमीटर वगैरे जुन्या गाड्यांना, म्हणजे आता माझ्या 2 वर्ष झाले त्याच्यानुसार या गाड्यांना ना काटावाला स्पीडोमीटर आहे. आता ज्या नवीन गाड्या येतात ना त्यांना मित्रांनो असा डिजिटल येतो. म्हणजे हा जो डॅशबोर्ड आहे ना तो डिजिटल येतो, असा काटा नाही येत. तर हा जुन्या गाड्यांचा आहे, नवीन गाड्यांचा तसा आहे. तर आता ही माहिती झालेली आहे. तर आता तुम्हाला रिव्हर्स गेअरबद्दल माहिती देतो. तर हा आहे रिव्हर्स गेअर. आता रिव्हर्स गेअर टाकायचा झाला ना तर कसा टाकायचा, सगळ्यात अगोदर तर इथे तुम्हाला हा जो आपल्याला न्यूट्रल करायला लागतो पहिला, गेअर आपल्याला न्यूट्रल करायला लागतात गाडी. आणि मग नंतर मग असा हा फक्त असा वर उचलायचा, वर उचलला की असा हा रिव्हर्स लागतो. म्हणजे रिव्हर्स लागला की फक्त गाडी चालू करून पहिला गेअर टाकून मग मागे घ्यायची गाडी. आणि जर काढायचा असेल तर परत हा बटन आहे ना, याच्यावरती हा बटन दिसत असेल तुम्हाला, हा बटन दाबायचा असा आणि फक्त सोडून द्यायचा. तर हा रिव्हर्स गिअर निघालेला आहे आता. तर ही झाली रिक्षाची थोडीशी बेसिक माहिती. आता तुम्हाला पुढे हे सांगतो. हा आहे स्टार्टर. याच्यात तुम्ही अशी, हा आता बंद झाला, ही चावी काढली, रिक्षा चालू करायची असेल तर याच्यात चावी लावून अशी चालू करायची आणि मग चालू करताना फक्त स्टार्टर फिरवायचा, असा चावी फिरवायची. म्हणजे आता रिक्षा चालू झालेली आहे आपली. मित्रांनो, आता रिक्षाबद्दल मी तुम्हाला बेसिक माहिती दिलेली आहे, समोर काय काय असतं त्याच्याबद्दल. तर आता मी तुम्हाला चालवून दाखवतो रिक्षा कशी चालवायची, ते चालू करून वगैरे गेअर कसे टाकायचे आणि पुढे कसं जायचं. तर आता सगळ्यात अगोदर इथून तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं इथून हे फक्त फिरवायचं, गाडी चालू करायची. गाडी आता चालू झालेली आहे. गाडी चालू केल्यानंतर अगोदर ना तुम्ही ब्रेकवर पाय देऊन ठेवा. आता उतरं नाही इथे म्हणून मी पाय देऊन ठेवला आहे, पण तरी पण तुम्ही सुद्धा द्या. आणि मग कारण कसं आहे, गेअर टाकताना मग आपण गेअर टाकला ना की डायरेक्ट पुढे जाऊ शकते गाडी, म्हणून ब्रेकवर पाय देऊन ठेवा. तर आता पहिला गेअर टाकताना वरच्या साईडला असं हे करायचं. हा बघा, वरती पहिला गेअर आहे. आता पहिला गेअर टाकलेला आहे मी. आता समोर तुम्ही बघू शकता, समोर गाड्या वगैरे चालत आहेत आणि आपण साईडला उभे आहोत. तर कधी पण आपण साईडला असलो, रस्त्यात आपल्याला गाडी काढायची आहे, तर पहिला राईटवाल्या किंवा तुम्हाला लेफ्टला जायचं असेल तर हा राईटला जायचं आहे आपल्याला, तर राईटचा सिग्नल द्यायचा आणि आरशात बघायचं पहिला की मागून गाडी वगैरे येते की नाही. कारण मग डायरेक्ट आपण टाकली तर मागून गाडी आली तर मग ठोकू शकते, त्याच्यासाठी सांगतोय. तर आता गेअर वगैरे टाकलेला आहे, समोर रस्ता क्लिअर आहे, गाड्या वगैरे चालतात थोड्या. तर गेअर टाकलाय, पुढे घ्यायचा, त्याच्यासोबतच थोडीशी रेस द्यायची, क्लच सोबतच हळूहळू असा सोडायचा, त्याच्यासोबतच थोडीशी रेस द्यायची. आणि मग अशी साईडला बघत बघत गाडी अशी रस्त्यात टाकतो गेअर. पण तुम्ही थोडी पुढे गेल्यानंतर अशी दुसरा गेअर टाकायचा वरच्या साईडला. आता हा पहिल्या गेअरवर, मी परत पहिल्या गेअरवर आणलेली आहे गाडी. पहिला तर हा सिग्नल बंद करायचा, तुम्ही जेव्हा रस्त्यात येईल तेव्हा सिग्नल बंद केला की पहिल्या गेअरवर आहे, बघू शकता. तुम्हाला जर वाटलं की हा बाबा आता आपण रस्त्यात आलेलो आहोत, तर लगे पटकन असा हळूच असा स्मूथमध्ये दुसरा गेअर टाकायचा. दुसरा गेअर टाकला की मग असं क्लच पूर्ण सोडून द्यायचा आणि रेसवरच पूर्ण हे करायचं. तर पहिला जेव्हा मी सांगेल, तुम्ही जर शिकत असाल ना गाडी, तर पहिला दुसऱ्याच गेअरवर चालवा गाडी. कारण मग तिसऱ्या गेअरवर तुम्ही ठेवली अशी गाडी आणि आता समोर स्पीड ब्रेकर आहे,
तर तुम्हाला कळणार नाही की बाबा कधी आपल्याला गिअर कमी करायचे आहेत वगैरे. त्याच्यासाठी दुसऱ्याच गिअरवर चालवा. आता मी तिसऱ्या गिअरवर आहे, तर मी आता स्पीड ब्रेकर आलेले आहे, त्याच्यामुळे मग क्लच दाबून आता दुसऱ्या गिअरवर आलेलो आहे. तर आता दुसऱ्या गिअरवर येऊन आपण आता इथून आपल्याला युटर्न मारायचं आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला इथून आता सिग्नल द्यायचा आहे. सिग्नल दिल्यानंतर इथून असं राईटला बघून, हे बघा गाड्या वगैरे येतात, राईटला बघून इथून युटर्न घ्यायचा आहे. पुढे पण समोर पण बघायचं आहे समोरून गाड्या वगैरे येत आहेत की नाही, आणि मग युटर्न घ्यायचा आहे. युटर्न घेतल्यानंतर पुन्हा आता हा क्लच सोडलेला आहे, पुन्हा दुसऱ्या गिअरवर गाडी टाकायचे, सिग्नल परत काढायचं आहे आपल्याला, आणि मग सरळ जाऊन द्यायचं आहे. असं सरळ जाऊन दिलं की रस्ता मोकळा दिसला की मग तिसरा गिअर पण टाकायचा. आता तिसरा गिअर टाकलेला आहे आणि सरळ चाललोय आपण. आणि टर्नला मित्रांनो असा हा शार्प टर्न असतो ना, तेव्हा गाडी स्लो ठेवायची, कारण मग फास्ट असली की मग कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळे मग स्लो ठेवायची गाडी. आता ही चढण आहे थोडीशी, त्याच्यामुळे मग पॉसिबल होत असेल तर दुसऱ्याच गिअरवर चढवा, कारण तिसऱ्या गिअरवर पण चढते तशी गाडी. आता तुम्ही बघू शकता तिसऱ्या गिअरवर पण चढते, पण दुसऱ्या गिअरवर जर गाडी अशी हे करत असेल, कुथत वगैरे असेल, तर मग तिसरा गिअर पण टाका. तर आता पुढे आलेलो आहे, आता पुढे पण स्पीड ब्रेकर आहे, तुम्ही बघू शकता. लगेच गाडी स्लो करून ब्रेक दाबून क्लच दाबून मग दुसऱ्या गिअरवर आणायची अशी एकदम हळूच, आणि मग परत क्लच हळूच सोडायचा असा पूर्ण. तर आता इथे पण युटर्न आहे, तर इथे युटर्न घ्यायला आता आपल्याला मागे पहिला आरशात बघायचं आहे, सिग्नल द्यायचा आहे, आणि मग क्लच दाबून असा सिग्नल दिला की आरशात बघून मग असा युटर्न वगैरे, समोरून वगैरे गाड्या येतात की नाही बघायच्या, आणि मग असा युटर्न घ्यायचा पुन्हा. आता इथे पण चढण आहे, बघू शकता. आता मी दुसऱ्याच गिअरवर ठेवलेली आहे. परत सिग्नल असा बंद करायचा. आता ही समोरून गाडी आली तर गाडी स्लो करायची, पहिला रेस कमी करायची, आणि मग चालू द्यायचं पुढे. लक्ष तुमचं मित्रांनो सगळीकडे असायला हवं, कारण कुठली पण गाडी कुठून पण येते, कोण पण कुठून पण येऊ शकतो, त्याच्यामुळे लक्ष समोरच असायला हवं. त्यासाठी सांगतोय तुम्हाला, नाहीतर मग ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर आता गाडी तुम्हाला जर साईडला लावायची असेल ना, तर आता मी तिसऱ्या गिअरवर आहे, बघू शकता. तर पहिला तर तुम्ही लेफ्टचा सिग्नल द्यायचा, आणि लेफ्टला गाडी येते की नाही बघायची, आणि मग हळूहळू अशी गाडी बघत बघत लेफ्टला घ्यायची गाडी, आणि मग अशी साईडला लावायची. तर आता गिअर काढतो मी, हे बघा गिअर आता पहिल्या नंबरवर ठेवलेला आहे, कारण उतरण आहे, गाडी पुढे जाऊ शकते. तर मित्रांनो आता ही आपण मी तुम्हाला दाखवली गाडी चालवून कशी चालवायची. मला माहीत नाही आहे तुम्हाला म्हणजे बघून कसं वाटलं, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बघून फक्त तुम्ही रिक्षा नाही शिकू शकत. ही गोष्ट मी तुम्हाला पहिला सांगतो, फक्त बघून नाही शिकू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल करायला लागेल, म्हणजे रिक्षा हातात घेऊन जेव्हा तुम्ही इथे बसाल तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा कसं काय करायचं आहे. फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय की कसं तुम्ही गेअर वगैरे टाकू शकता, कसं तुम्ही आजूबाजूला बघून इंडिकेटर देऊन वगैरे कशी युटर्न वगैरे कसं स्लो करू शकता गाडी, त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतोय. पण तुम्हाला जर शिकायची असेल तर तुम्हाला इथे बसूनच शिकायला लागेल, फक्त ही व्हिडिओ बघून तुम्ही नाही शिकू शकत, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता ही मी तुम्हाला पुढे करून दाखवली गाडी. आता मी तुम्हाला रिव्हर्स घेऊन दाखवतो, रिव्हर्स कशी घ्यायची. तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं तसं आता हा पहिला ना न्यूट्रल करायचा, रिव्हर्स घेताना न्यूट्रल केलं की इथे हा रिव्हर्स गिअर आहे ना, तो मगाशी जसा दाखवला तसा असा रिव्हर्स टाकायचा. मग गाडी अशी चालू करायची, चालू केली की मग पहिला गिअर टाकायचा, आणि मग पाठीमागे बघायचं, तुम्हाला रिव्हर्स घ्यायची आहे तर पाठीमागे बघायचं आरशात वगैरे, आणि कोण नसेल तर हळूहळू असं सेम जशी गाडी चालवतात तसंच सेम हळूहळू असं सोडायचं, क्लच सोडायचा, आणि रेस थोडीशी द्यायची हळूहळू. दोन्ही पण गोष्टी हळूहळू काढायच्या एकत्र. तर अशी मागे रिव्हर्स जाते, बघू शकता तुम्ही गाडी हळूहळू. तर ही अशी तुम्ही रिव्हर्स घेऊ शकता. आणि मी तुम्हाला आता गाडी वगैरे चालवून दाखवली, पुढे पण चालवून दाखवली कशी चालवायची, मागे पण दाखवली कशी चालवायची. आता मी तुम्हाला एक गाडी लवकर शिकण्यासाठी एक गोष्ट सांगतो, टिप देतो. जर मी कशी शिकलो गाडी त्याबद्दल सांगतोय तुम्हाला. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गाडी चालवायला घ्याल ना, तेव्हा स्टार्टला ना थोडं म्हणजे असं
10 मिनटं किंवा 15 मिनटं ना फक्त गाडीला ना असं हे करायचं आहे. गाडी चालू केली समजा तुम्ही, अशी गाडी चालू केली, पहिला गेअर टाकला की थोडीशी अशी सोडायची. म्हणजे तुमच्यावरती आहे, आता रिव्हर्स आहे, तुमच्यावरती आहे की तुम्हाला कधी गाडी थांबवायची त्याच्यावरती. तर थोडीशी अशी पुढे घ्यायची आणि थांबवायची, परत थोडी पुढे घ्यायची अशी आणि थांबवायची. ब्रेक दाबायचा, ब्रेकवर पाय आहे, तर अशी पुढे घ्यायची, थांबवायची. बघू शकता कसं मी करतोय. हे तुम्ही करत राहिले ना म्हणजे 10 दिवस तुम्हाला गाडी शिकायला लागेल जास्तीत जास्त. ते 10 दिवस तुम्ही पहिला गाडी शिकायला सुरुवात कराल, त्याच्या स्टार्टचे जे 10-15 मिनटं आहेत ना, तुम्हाला हेच करायचं आहे. 10-15 मिनटं अशी सोडायची गाडी, मग ब्रेक दाबायचा. म्हणजे याच्याने काय होईल, तुमचा ब्रेकवर, क्लचवर आणि रेसवर कंट्रोल राहील. म्हणजे आपण जेव्हा ट्रॅफिकमध्ये गाडी चालवतो ना, तेव्हा हे शिकण्याचं, त्याच्यासाठीच हे शिकायची गरज असते. म्हणजे आपण अशी सरळ तर गाडी कशी पण चालवू शकतो, कोण पण चालवू शकतो, पण ट्रॅफिकमध्ये गाडी मेन चालवायची असते. आपल्याला या 3 गोष्टींवरती कंट्रोल असायला हवा, त्यासाठी सांगतोय. तर ही गोष्ट पुढे जायला झाली आणि मग 10 मिनटं हे पुढे जायला करायचं आणि मग 5 मिनटं पाठीमागे जायला करायचं. हे रिव्हर्स गेअर टाकायचा आणि मग पहिला गेअर टाकायचा आणि परत अशी मागे बघायचं पहिला मागे कोण आहे की नाही. मागे असं घ्यायची गाडी, सेम जसं पुढे गेलं तसं मागे घ्यायची, परत ब्रेक दाबायचा, मागे घ्यायची, परत ब्रेक दाबायचा. म्हणजे रिव्हर्स घेताना पण तुमचा या 3 गोष्टींवरती कंट्रोल राहील, यासाठी सांगतोय. तर मी जेव्हा गाडी शिकलो ना मित्रांनो, मी अशीच शिकलो, त्याच्यामुळे मी सांगतोय. याच्याने तुमची ट्रॅफिकमध्ये जेव्हा तुम्ही असाल ना, तेव्हा या 3 गोष्टींवरती तुमचा कंट्रोल राहतो. आणि समोर नेहमी लक्ष असायला हवं, आरशात दोन्ही लक्ष असायला हवं, किंवा कोण कुठून येईल काही सांगता नाही येत मित्रांनो, त्याच्यासाठी सांगतोय. तर हा होता असा व्हिडिओ मित्रांनो आजचा. गाडी वगैरे चालून दाखवली तुम्हाला मी, बेसिक माहिती दिली, रिव्हर्स वगैरे घेऊन दाखवलं. परत ही एक महत्त्वाची टिप दिली, अशी तुम्ही गाडी शिकू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन असेल बघत, तर कोणी तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, रिक्षा घेण्याचा विचार करत असतील, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ते पण बघतील आणि त्यांना चांगली माहिती मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. काही माहिती राहिली असेल तर ते पण कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये जास्त बोलता नाहीत, त्यासाठी तुमचे काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर पण माझा पेज आहे ठाण्याची रिक्षा म्हणून, तिथे तुम्ही बिंदास मेसेज करू शकता, तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईल. आणि एक हाईप म्हणून ऑप्शन आहे, तो पण करून टाका. ते तुम्ही केलं तर तुमचाच मला सपोर्ट आहे असं मला समजेल. आणि आता 5,500 सबस्क्रायबर झालेले आहेत. 10,000 करा लवकरात लवकर. जास्त नाही राहिले, फक्त 4,500 राहिलेत. 10,000 करून टाका लवकरात लवकर. जास्त काय नाही लागत, फक्त असा एक बोट असतो सबस्क्राईबवर असा दाबायचा, बस तेवढंच करायचं असतं, बाकी काय नाही. तर असाच सपोर्ट असू दे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करून टाका. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेनिंग किंवा ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.